हॅलो एव्हरीवन. आपण सर्वांनी थंबनेलमध्ये टायटल बघितलं असेल की आज आपण एक डिटेल्ड रिव्ह्यू करणार आहोत की सॅमको फ्लेक्सी कॅप फंड याच्यासाठी सबस्क्रिप्शन ऑलरेडी सुरू झालेलं आहे. 17 जानेवारी 2022 पासून याच्यासाठी ऍप्लिकेशन करण्याची सुरुवात झालेली आहे की ज्याचा जो काही टाइम आहे तर तो 31 जानेवारी 2022 पर्यंत इन्व्हेस्टर्स, युजर्स ज्यांना या फंडमध्ये इंटरेस्ट आहे तर हे त्याच्यासाठी सबस्क्रिप्शनसाठी अप्लाय करू शकतात. तर जर तुम्ही या फंडमध्ये इन्व्हेस्ट करू इच्छित असाल किंवा जर करणार असाल तर तुम्हाला या फंड बद्दलची संपूर्ण इन्फॉर्मेशन माहिती असणं आवश्यक आहे की ह्या फंडचे जे काही फंड मॅनेजर्स आहेत तर ते कोणत्या स्ट्रॅटेजीवर हा फंड रन करणार आहेत, कोणकोणते पॅरामीटर्स ते याच्यामध्ये कन्सिडर करणार आहेत. तर या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला असणे इम्पॉर्टंट आहे आणि तीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ जो काय आहे तो संपूर्णपणे बघा. तुम्हाला जर या फंडमध्ये अप्लाय करायचं असेल तर ह्याच्यासाठी किती अमाऊंट पासून तुम्ही सुरुवात करू शकता किंवा जर SIP सुद्धा या फंडमध्ये जर तुम्हाला सुरुवात करायची असेल तर ती मिनिमम अमाऊंट नक्की काय आहे हे तुम्हाला या व्हिडिओमधून कळणार आहे. आणि जर ऍप्लिकेशन सुद्धा जर तुम्हाला करायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा काय प्रोसेस आहे तर ती सुद्धा इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमधून कव्हर करणार आहोत. तर डेफिनेटली हा व्हिडिओ संपूर्णपणे पहा. तुम्हाला याच्यामधून खूप सारी माहिती कळणार आहे. तर चला सुरुवात करूया. सॅमको फ्लेक्सी कॅप फंड, तुम्हाला सर्वांना माहिती असेल की सॅमको सिक्युरिटीज हे एक ऑलरेडी स्टॉक ब्रोकिंग मधलं एक नाव आहे की जे इन्व्हेस्टर्सना, क्लायंट्सना एक ट्रेडिंग प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करण्याचं ते काम करतायत. त्याच्यानंतर ते आता म्युच्युअल फंड मध्ये सुद्धा उतरलेले आहेत की ते त्यांचा पहिला जो काही फंड आहे तर तो फ्लेक्सी कॅप फंड या नावाने ते सुरुवात करतात. तर हा जो काही फंड आहे तर हा जो काही फंड मॅनेज होणार आहे तर त्यासाठी जे काही फंड मॅनेजर्सनी जे स्ट्रॅटेजीज लावलेले आहेत, ज्या कॉन्सेप्टवर हा फंड रन होणार आहे तर त्या स्ट्रॅटेजीज आपण वन बाय वन बघूया. तर तुम्ही इथे आता या विंडोमध्ये बघू शकता की ह्याच्यासाठी जे काही फंड मॅनेजर्स आहेत तर त्या फंड मॅनेजर्सनी तीन मेन प्रिन्सिपल, तीन मेन स्ट्रॅटेजीज डिराईव्ह केलेल्या आहेत की या तीन स्ट्रॅटेजीजच्या बळावर ते त्यांचा पोर्टफोलिओ मेंटेन करणार आहेत. तर त्यातली जी काय पहिली स्ट्रॅटेजी आहे तर ती आहे की बाईंग द इफिशियंट कंपनीज. सेकंड आहे ॲट द इफिशियंट प्राइजेस. आणि थर्ड आहे की मेंटेनिंग द इफिशियंट कॉस्ट. आता तुम्हाला सर्वांना माहिती असेल की जर तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये तुम्ही जेव्हा काम करता तर तुम्हाला बेस्ट कंपनीज सिलेक्ट करणं इम्पॉर्टंट आहे की त्या कंपनीजमधून तुम्हाला एक्सपेक्टेड रिटर्न्स इन द सेन्स तुम्हाला ज्या एक्सपेक्टेड गोष्टी आहेत तर त्या मिळू शकतात. तर हीच गोष्ट इथे सुद्धा अवेलेबल आहे. आता तुमच्या मनात सर्वांचा एक प्रश्न आला असेल की बाईंग ॲट द इफिशियंट कंपनीज, कुठलाही एक व्यक्ती असेल तर तो जेव्हा इन्व्हेस्टमेंट करत असेल तर तो डेफिनेटली हाच एक विचार करतो की त्याला जो काही एक्सपेक्टेड रिटर्न्स किंवा एक्सपेक्टेड गेन जो हवा आहे तर तो ज्या बेस्ट कंपनीज आहेत तर त्या बेस्ट कंपनीमध्येच सिलेक्ट करून तो त्याच्यामध्ये तो इन्व्हेस्टमेंट करेल. मग ह्याच्यामध्ये वेगळं काय आहे तर ह्याच्यामध्ये जे काही वेगळं आहे तर त्याला आपण म्हणू शकतो की एक जे काही हे फंड मॅनेजर आहेत तर ते एक हेक्झा शील्ड फ्रेमवर्क वापरणार आहेत की ज्याच्या मार्फत ते एक स्ट्रेस टेस्टेड ज्या कंपनीज आहेत तर त्याच्यामध्ये ते इन्व्हेस्टमेंट करणार आहेत. तर त्यातली जी काही पहिली स्ट्रॅटेजी आहे की बाईंग ॲट द इफिशियंट कंपनीज, तर त्याच्याबद्दलची आपण एक इन्फॉर्मेशन घेऊया की नक्की हे ऍक्च्युअल मध्ये आहे तरी काय. जसं तुम्हाला विंडोमध्ये आता इथे दिसत असेल की बाईंग द इफिशियंट कंपनीज, अशा कंपनीज की ज्या कंपनीज बेस्ट आहेत त्या कंपनीमध्येच ते इन्व्हेस्टमेंट करणार आहेत. पण ह्या बेस्ट कंपनीज कशा सिलेक्ट केल्या जाणार आहेत हा प्रश्न नक्कीच आहे.
तर त्याच्यासाठी जसं मी तुम्हाला म्हणलं की ते दोन एक पॅरामीटर वापरत आहेत. तर ते पहिला पॅरामीटर आहे की हेक्साशील्ड फ्रेमवर्क सोबत आहे की स्ट्रेस टेस्टेड कंपनीज. आता तुम्हाला वाटत असेल की हे स्ट्रेस टेस्टेड नक्की कंपनीज नक्की आहे काय? तुम्हाला एक उदाहरण देऊन जर सांगायचं झालं तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की एखादी गाडी किंवा एखादी कार जर लॉन्च होत असेल तर ती लॉन्च होण्यापूर्वी त्या व्हेकलवर बऱ्याच टेस्टिंग केल्या जातात. म्हणजे काय, की ती जी काही गाडी आहे तर ती सेफ्टी पॉइंट ऑफ व्ह्यू योग्य झाली आहे का, त्याचा परफॉर्मन्स जो एक्सपेक्टेड परफॉर्मन्स आहे तो परफॉर्मन्स एक्सपेक्टेड आहे का, अशा बऱ्याच गोष्टी बघितल्या जातात. म्हणजे काय, की मेन प्रिन्सिपल असते की कुठलीही गोष्ट असू दे किंवा कुठलीही जर कार ती जे डेव्हलप झालेली असेल तर ती ऍडव्हर्स कंडिशनमध्ये किंवा कुठल्याही कंडिशनमध्ये ती त्याची जे काही परफॉर्मन्स आहे तो त्याने मेंटेन केला पाहिजे, तो ठेवला पाहिजे. तोच रूल इथे सुद्धा लागू करण्यात येत आहे की अशा कंपनीज की ज्या कंपनीज ऍडव्हर्स कंडिशन मध्ये सुद्धा चांगल्या बेस्ट परफॉर्म करतील त्याच कंपनीज इथे सिलेक्ट केल्या जाणार आहेत. तर त्याला स्ट्रेस टेस्टेड कंपनीज असं म्हणतोय. ओके. तर जर स्ट्रेस टेस्टेड कंपनीज बद्दलची तुम्हाला अजून जर माहिती हवी असेल तर मी तुम्हाला इथे एक व्हिडिओ प्ले करून दाखवते की त्या व्हिडिओ मार्फत तुम्हाला एक याच्यामध्ये बेसिक आयडिया मिळून जाईल. This is it. One shot. Here we go. Blood is running, heart is pumping. We got our eyes on the prize and our feet are stomping. Write a story, born for glory. And our time is here and we got nothing to worry. Got our fists in the air, force that can't stop. This is our time, going to the top. We're made for this. We're made for this. इतनी स्ट्रेस टेस्टिंग आपकी सेफ्टी के लिए। कुछ इसी तरह हम भी स्ट्रेस टेस्ट करते हैं आपकी इन्वेस्टमेंट्स को। पेश है सैमको म्यूचुअल फंड, जिसका हेक्साशील्ड फ्रेमवर्क हर इन्वेस्टमेंट को एक्सट्रीम स्ट्रेस टेस्ट करता है, ताकि आपकी इन्वेस्टमेंट सिर्फ बढ़े ही नहीं बल्कि आने वाले हर स्ट्रेस के लिए तैयार रहे। आय थिंक तुम्हाला एक बेसिक आयडिया आली असेल की ही नक्की स्ट्रेस टेस्ट नक्की आहे तरी काय. जशी एखादी कार मॅन्युफॅक्चर झाल्यानंतर त्याच्यावर टेस्टिंग केलं जातं तशाच काही टेस्ट ज्या आहेत तर त्या कंपनी सिलेक्शन करण्यापूर्वी केल्या जाणार आहेत. तर त्या टेस्ट कोणकोणत्या आहेत तर ते आपण आता एक डिटेल्ड बघूया. जसं मी तुम्हाला म्हणलं की हे जे काय स्ट्रेस टेस्टिंग आहे तर ते हेक्सा शील्ड फ्रेमवर्कच्या आधारावर रन होणार आहे, की ज्याच्यामध्ये बरेच पॉइंट्स आहेत, बऱ्याच टेस्ट डिराईव्ह केलेल्या आहेत, की त्या टेस्टमधून प्रत्येक कंपनीला जी कंपनी मध्ये काम करायचं असेल की ती कंपनी जर सिलेक्ट करायची असेल तर त्या कंपनीला या फ्रेमवर्क मधून पास व्हावं लागेल. देन अँड देन ओनली ती जर कंपनी क्वालिफाय होत असेल तर तर आणि तरच तो जो काय कंपनी आहे तर ती कंपनी या पोर्टफोलिओचा हिस्सा बनणार आहे. तर हे काय जे हेक्साशील्ड फ्रेमवर्क आहे जसं तुम्ही या विंडोमध्ये बघू शकत असाल की हे हेक्सागोनल की ज्याच्यामध्ये 6 पॉइंट्स असतात. प्रत्येक पॉइंटचं तितकंच महत्व आहे की जितके त्या 6व्या नंबरच्या पॉइंटला आहे. म्हणजेच काय की या प्रत्येक पॉइंटचा समभाग हा इम्पॉर्टंट आहे. देन अँड देन ओनलीच एक प्रॉपर हेक्सागोनल बनणार आहे. म्हणजेच काय की जे हा हेक्सागोनल मध्ये प्रत्येक पॉइंटला एक टेस्ट आहे. म्हणजे एखादी जर कंपनी सिलेक्ट करायची असेल तर त्या कंपनीला ह्या 6 पॉइंट्स मधून पास व्हावं लागेल तरच ती कंपनी या पोर्टफोलिओचा हिस्सा बनणार आहे. तर त्यातली जी काय पहिली कंपनी आहे तर ती पहिली कंपनी सपोज एखादी कंपनी सिलेक्ट केली तर त्या कंपनीवर पहिली टेस्ट जी काय रन केली जाणार आहे तर ती टेस्ट आहे तर ती आहे म्हणजे कॉम्पिटेटिव्ह स्ट्रेंथ अँड प्राइसिंग पॉवर स्ट्रेस टेस्ट. नावाप्रमाणेच की जर एखादी कंपनी सिलेक्ट केली असेल तर त्या कंपनीची स्ट्रेंथ कितपत आहे हे पहिल्यांदा चेक केलं जाणार आहे.
त्या कंपनीची व्हॅल्यू मार्केटमध्ये किती आहे, त्या कंपनीचा प्रेझेन्स बघितला जाणार आहे. जर त्या टेस्टमधून तर ती कंपनी पास होत असेल तरच ती कंपनी सेकंड टेस्टला क्वालिफाय होईल. आता जी काय सेकंड टेस्ट आहे तर त्याच्यामध्ये बॅलन्स शीट अँड डेप्ट टेस्ट. कंपनीची बॅलन्स शीट चेक केली जाणार आहे, कंपनीवर कर्ज किती आहे हे बघितलं जाणार आहे, कंपनीचं प्रॉफिट काय आहे, कंपनीचे लॉसेस किती झालेले आहेत, कंपनीचा रेव्हेन्यू काय आहे, कंपनीच्या पाठीमागचा ट्रॅक रेकॉर्ड कसा आहे, हे सर्व ह्या टेस्टमध्ये चेक केलं जाणार आहे. देन जी थर्ड टेस्ट आहे तर त्याच्यामध्ये रिइन्व्हेस्टमेंट अँड द ग्रोथ स्ट्रेस टेस्ट. एखादी जर कंपनी असेल तर त्याच्यामध्ये ती कंपनी रिइन्व्हेस्टमेंट किती करते, फ्युचर डेव्हलपमेंटसाठी त्या कंपनीची अपॉर्च्युनिटीज किती आहेत, कंपनीची फ्युचर पॉईंट ऑफ व्ह्यूने काही ग्रोथ दिसतेय का, हे सुद्धा या टेस्टमध्ये चेक केलं जाणार आहे. जी चौथी टेस्ट आहे तर त्याच्यामध्ये कॉर्पोरेट गव्हर्नन्स अँड द लिडरशिप टेस्ट. म्हणजे त्या कंपनीच्या जी काय मॅनेजमेंट बॉडी असेल तर त्याच्यामध्ये कोण कोण अवेलेबल आहे, त्यांचा कंपनीकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे, त्यांची जी लिडरशिप क्वालिटी आहे तर ती कशी आहे, हे सुद्धा या टेस्टमध्ये चेक केलं जाणार आहे. जी पाचवी टेस्ट आहे तर ती पाचवी आहे ती कॅश फ्लो स्ट्रेस टेस्ट. आता कंपनीचे बॅलन्स शीट जर प्रॉपर असेल तर त्या कंपनीमध्ये अपॉर्च्युनिटी दिसत असतील तर त्या कंपनीचा कॅश फ्लो पण तितकाच महत्वाचा आहे. तर ते सुद्धा या 5व्या नंबरच्या टेस्टमध्ये चेक केलं जाणार आहे. 6वीची टेस्ट रन होणार आहे तर त्याच्यामध्ये रेग्युलेटरी स्ट्रेस टेस्ट. रेग्युलेटरी पॉईंट ऑफ व्ह्यूने ती कंपनी जी काय आहे तर ती सुटेबल आहे का, कम्पॅटेबल आहे का, हे सुद्धा चेक केलं जाणार आहे. जेव्हा या 6 टेस्ट त्या कंपनी सिलेक्शनसाठी वापरल्या जाणार आहेत तर जी कंपनी या टेस्टमधून क्वालिफाय होईल तीच कंपनी या पोर्टफोलिओचा हिस्सा असेल. आता याच्यामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट इथे दिसून येते की जसं हेक्झागोनल आहे तर त्या प्रत्येक पॉइंटला महत्वाचं स्थान आहे, तर तसंच इम्पॉर्टन्स ह्या हेक्झागोनल जनरेट होताना सुद्धा आहे. सपोज एखादी कंपनी जर या कुठल्याही टेस्टमध्ये जर डिस्क्वालिफाय होत असेल तर तो जो काय हेक्झा आहे तो जनरेट होणारा हेक्झा हा प्रॉपर डायमेन्शन बनणार नाही आहे. इन द सेन्स ती कंपनी डिस्क्वालिफाय होणार आहे. तर तुम्ही याचं उदाहरण जे काय आहे तर ते खालच्या भागामध्ये बघू शकता की जर कंपनी एखादी क्वालिफाय होत असेल तर त्याचा जो काय हेक्झागोनल जो काय आहे तो प्रॉपर बनेल. म्हणजे जर प्रत्येक टेस्ट मधून ती कंपनी जर क्वालिफाय होत असेल तर त्याला एक सर्टन एक स्कोरिंग दिलं जाणार आहे. त्या स्कोरिंगच्या बेसिसवर तो हेक्झागोनल आहे तो डिराईव्ह केला जाणार आहे. जर एखादी कंपनी एखाद्या टेस्टमध्ये लो स्कोर करत असेल तर जो काय तो हेक्झा आहे तर तो प्रॉपर जनरेट होणार नाहीये, त्याचे डायमेन्शन्स हे प्रॉपर नसतील. डायमेन्शन्स इन द सेन्स त्या कंपनीचा जो काय स्ट्रेंथ आहे, कन्सिडरेशन पॉइंट ऑफ व्ह्यू हा एक्सपेक्टेड नसणार आहे. तर त्यामुळे ती काय जी कंपनी आहे तर ती ह्या टेस्टमधून फेल होईल. हा एक सिंपल स्ट्रॅटेजी या फंड मॅनेजर मार्फत इथे रन केली जाणार आहे. त्यामुळे ऑन द पेपर ह्याकडे बघायला गेलं तर खूप डेडिकेटेड इन द सेन्स की खूप एक वेल डिफाईन्ड स्ट्रक्चर याच्यामध्ये दिसतंय की जे फंड मॅनेजर आहेत तर ह्या स्ट्रॅटेजी पॉइंट ऑफ व्ह्यूने जर रन करत असतील तर इथे एक चांगली अपॉर्च्युनिटी इथे दिसत आहे, इन द सेन्स बघायला मिळते. त्याच्यामुळे हे हेक्झाशील्ड फ्रेमवर्क खूप दिसायला मस्त वाटत आहे. इन द सेन्स एक स्ट्रक्चरल पॉइंट ऑफ व्ह्यू खूप वेल स्ट्रक्चर्ड आहे. आता जर एखादी कंपनी सिलेक्ट इफिशियंट पॉइंट ऑफ व्ह्यूने जर असेल तर ती कंपनी तो बिझनेस हा इफिशियंट कुठल्या गोष्टीमधून बनतो तर ह्याचा अभ्यास सुद्धा करणं तितकंच इम्पॉर्टंट आहे. तर त्याच्याबद्दल सुद्धा आपण एक इन्फॉर्मेशन घेऊया की जर एखादी कंपनी सिलेक्ट करत असेल हा जो फंड मॅनेजर तर तो इफिशियंट कंपनी बनण्यासाठी कुठले कुठले पॅरामीटर्स याच्यामध्ये बघायला हवे की जर ते पॅरामीटर योग्य असतील तर ते कंपनी ही इफिशियंट ठरू शकते. तर जे काय पॅरामीटर्स आहेत तर ते जे काय आपण त्याला ड्रायव्हर्स म्हणू की ती कंपनी रन होण्यासाठी ते ड्रायव्हर्स आहेत की त्या ड्रायव्हर्सच्या आधारावर तो जो काय बिझनेस आहे तो रन होतो. आता ह्याच्यामध्ये काही पॉइंट्स आहेत की तू B2C बिझनेस आहेस, एखादी कंपनी जर प्रॉपर ग्रोथ दिसत असेल
तर त्याच्यामध्ये त्याचं बिझनेस स्ट्रक्चर पण बघणं फार इम्पॉर्टंट आहे. म्हणजे काय की असे बिझनेसेस की जे डायरेक्टली कन्झ्युमर्स रिलेटेड आहेत. ओके. देन सेकंड आहे की प्राइस सेटर्स नॉट अ प्राइस टेकर्स. अशा कंपनीज की ज्या कंपनी स्वतःची व्हॅल्यू जनरेट पॉइंट ऑफ व्ह्यू त्यांची जी काय मार्केटमध्ये असणारी कॅपॅबिलिटी असेल ही वेल डिफाईन्ड आहे, तर हे करण्याचं काम ती कंपनी करत असेल. रिपीट परचेसेस, फोकस ऑन द ग्रोथ अँड द रिइन्व्हेस्टमेंट. अशा कंपनीज की ज्या कंपनीज रिइन्व्हेस्टमेंटसाठी डेडिकेटेड आहेत, की जे फ्युचर पॉइंट ऑफ व्ह्यूने त्यांना ज्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत तर ते रिइन्व्हेस्टमेंट करत असतात. जी एक्सपेक्टेड ग्रोथ आहे तर त्याच्यासाठी ते कटिबद्ध असतात. अशा बऱ्याच, आता जर ह्याचं उदाहरण जर घ्यायचं म्हणलं तर बजाज फायनान्स असेल, फेसबुक असेल, अशा बऱ्याच कंपनीज आहेत की ज्या कंपनीज या अशा स्ट्रक्चरल पॉइंट ऑफ व्ह्यूने तुम्हाला बघायला दिसतील. अशा बरेच ड्रायव्हर्स आहेत की ज्या ड्रायव्हर्सच्या मार्फत ती कंपनी इफिशियंट बनते. असे 5-6 ड्रायव्हर्स आहेत की जे ड्रायव्हर्स कंपनी सिलेक्शन करताना सुद्धा विचारात घेणं इम्पॉर्टंट आहे, आणि त्याच गोष्टी इथे फंड मॅनेजर मार्फत विचारात घेतलेल्या दिसत आहेत. ओके. आता आपण हे हेक्साशील्ड फ्रेमवर्क बघितलं, स्ट्रेस टेस्ट याच्यामध्ये कशा प्रकारे केलेले आहे हे बघितलं. पण जेव्हा हे ऍक्च्युअल मध्ये रन होणार आहे तर त्याचा जो रिझल्ट आहे तो बघणं सुद्धा इम्पॉर्टंट दिसतंय. ओके. कारण की ऑन द पेपर इट लुक्स गुड, पण प्रॅक्टिकल पॉइंट ऑफ व्ह्यूने त्याचा अभ्यास करणं पण इम्पॉर्टंट आहे. तर त्याच्यासाठी सुद्धा एक बॅक टेस्टेड रिपोर्ट आहे, तर त्याची सुद्धा आपण माहिती घेऊया की तो रिपोर्ट कसा दिसतोय. ओके. जसं की ह्या फ्रेमवर्कमध्ये 6 टेस्ट आहेत. अराउंड जर विचारात घ्यायला गेलं तर अराउंड एक 67,000 इक्विटीज अवेलेबल आहेत ग्लोबली, की ज्या इक्विटीजचा विचार करायला गेलं म्हणजे याच्यामध्ये इंडियन इक्विटीज असतील किंवा ग्लोबल इक्विटीज सुद्धा असतील, इंडियन कंपनीज. जेव्हा ह्या टेस्टमधून ते पास केले जातील तर त्याच्या मार्फत फक्त असे 125 कंपनीज आहेत, 125 स्टॉक्स आहेत, तर ते फक्त ह्या टेस्टमधून क्वालिफाय होतात. ओके. म्हणजे एक स्ट्रक्चरल पॉइंट ऑफ व्ह्यूने जर विचार करायला गेलं तर याच्यामध्ये फक्त 125 स्टॉक्स आहेत की जे 125 स्टॉक्स ह्या 6 टेस्टमध्ये सक्सेसफुल पास होतात आणि त्यांचं स्कोरिंग आहे तर ते वेल आहे. ओके. तर जर ह्याचा विचार करायला गेलं की एक बॅक टेस्टेड पॉइंट ऑफ व्ह्यूने जर विचार करायला गेलं तर त्या कंपनी सिलेक्ट केल्या तर त्या कंपनीचा परफॉर्मन्स सुद्धा आपण एक ग्राफिकल पॉइंट ऑफ व्ह्यूने जर बघायला गेलं तर त्याचं रिप्रेझेंटेशन आपण आता इथे सध्या बघतोय. तर एक अराउंड पाठीमागच्या 11 वर्षाचा स्पॅन जर निवडला, ओके, आणि त्याच्या अगेन्स्ट जर निफ्टी 50 जर निवडलं तर त्याचं जो काही रिप्रेझेंटेशन आहे तर ते रिप्रेझेंटेशन तुम्हाला आताच्या समोरच्या ग्राफमधून दिसतंय. ओके. जर ह्याच्यामध्ये एक महत्वाची पॉइंट इथे असं दिसतोय, जो काही निफ्टी 50 जो काय आहे तर त्याचा जो काही ग्रोथ दिसते तर ती बघा इन द सेन्स थोडीशी फ्लॅट दिसतीये. ओके. म्हणजे जो 11 वर्षाचा जो काही कालावधी आहे तर त्या 11 वर्षाच्या कालावधीमध्ये निफ्टी 50चे जो काही बिहेवियर आहे तर तुम्ही ते बिहेवियर या आत्ताच्या ग्राफमधून बघू शकता. आणि त्याच्या अगेन्स्ट जर तुम्ही ह्या स्ट्रेस टेस्टेड कंपनी सिलेक्ट केल्या असतील, फॉर एक्झाम्पल जसं आपण मी म्हणलो की 125 कंपनीज आहेत तर त्या कंपनीज फक्त यासाठी क्वालिफाय होतात, तर त्याचा जर परफॉर्मन्स याच्या अगेन्स्ट जर कन्सिडर करायला गेलं तर त्याचा जो तुम्ही काही ग्राफ आहे तो राईज मध्ये तुम्हाला दिसतोय. का दिसतोय? कारण की ह्या कंपनीचं ट्रॅकिंग, या कंपनीचं असणारं पोटेन्शियल इथे कन्सिडर केलेलं आहे आणि त्याच्यामध्येच फक्त इन्व्हेस्टमेंट केलेली दिसते. ओके. तर ह्या ग्राफ मधून तुम्हाला एक आयडिया मिळेल की स्ट्रेस टेस्टेड कंपनीचं सिलेक्शन केल्यानंतर आणि ज्या निफ्टी 50च्या ज्या कंपनीज आहेत तर त्याच्या वर्सेस याचं जर कंपॅरिझन केलं तर तुम्हाला स्ट्रेस टेस्टेड कंपनीचा जो काय ग्राफ आहे तो हा राईज मध्ये दिसतोय. त्याच्यामुळे त्याची जी काय व्हॅल्यू आहे त्यामुळे या स्ट्रेस टेस्टेड ची जी काय रिझल्ट्स आहेत तर ते फार इम्पॉर्टंट आहेत की त्या रिझल्ट्स मधून तुम्हाला प्रथमदर्शनी तर असं दिसते की याच्यामध्ये खूप चांगल्या प्रमाणात ग्रोथ ही दिसून येते.
ओके. आता जर आपण ह्याच्यामध्ये न्यूमरिकल पॉईंट ऑफ व्ह्यू पण बघूया, की जर हे ग्राफ वाईज जर आपण बघितलं की याच्यामध्ये ग्रोथ तरी दिसतीये, पण ही ग्रोथ नक्की ऍक्च्युअलपणे आहे तरी काय. ओके, तर त्याबद्दल पण आपण इन्फॉर्मेशन घेऊया. जर याच्यामध्ये आपण बघायला गेलं तर साधारणतः टोटल नंबर ऑफ मंथ्स आहेत तर ते 140 इतके मंथ्स कॅल्क्युलेट होतात. एक अराउंड हा एक जो काय बॅक टेस्टिंग जो रिझल्ट आहे हा एक नियरली इक्वल टू घेतलेला आहे की त्याच्यामधून एक तुम्हाला आयडिया मिळावी. ओके, तर 140 मंथ्स येतात, तर त्यातले नंबर ऑफ पर्सेंटेज ऑफ मंथ्स आहेत तर ते 68% आहेत. जर ही स्ट्रेस टेस्टेड कंपनीचा जर परफॉर्मन्स जर बघायला गेलं तर साधारणतः आउट परफॉर्मन्स जे करतील तर ते 95 करतील. ओके, 95 करतील. आणि जर त्याचे रिटर्न जर कॅल्क्युलेट करायला गेलं तर अराउंड 3.72% त्याचे रिटर्न्स हे कन्सिडर होतात. म्हणजे जर बेस्ट जर विचार करायला गेलं तर 3.72% ह्याच्यामध्ये तुम्हाला व्हॅल्यू दिसेल. आणि जर अंडर परफॉर्मिंग मंथ जर कन्सिडर करायला गेलं या आउट ऑफ 140 मंथ्स आउट ऑफ, तर -2.80 इतकं पर्सेंटेज हे आउट परफॉर्मन्सचा असेल, सॉरी अंडर परफॉर्मिंगचा असेल. ओके, जर याचं कॅल्क्युलेशन जर केलं तर अराउंड अवरेज मंथली एक्सेस रिटर्न जे आहेत तर ते 1.62% इतकं याच्यामध्ये मिळू शकतं. ओके, म्हणजे अंडर परफॉर्मिंग आणि आउट परफॉर्मिंग याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर जो काही त्याचं सबस्ट्रॅप्शन जर केल्यानंतर साधारणतः 1.62% याच्यामध्ये व्हॅल्युएशन हे रिमेनिंग व्हॅल्यू याच्यामध्ये दिसते. म्हणजे काय की जसं या ग्राफमध्ये तुम्हाला दिसतंय की निफ्टी 50च्या अगेन्स्ट स्ट्रेस टेस्टेड कंपनीचा जो काय परफॉर्मन्स आहे तर तो तुम्हाला राईज मध्ये दिसतोय. पण तो जर राईज मध्ये आहे तर तो ऍक्च्युअली जर बघायला गेलं तर कदाचित काही महिने खराब सुद्धा जातील, काही महिने बेटर सुद्धा जातील. पण जर ऑन अँड ॲव्हरेज जर विचार करायला गेला तर मंथली एक्सेस रिटर्न जी व्हॅल्यू येईल या बॅक टेस्टिंग रिपोर्टनुसार तर ती 1.62% इतकी असू शकते. ओके, त्यामुळे हे न्यूमरिकल पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला एक थोडीशी बेसिक आयडिया पण याच्यामध्ये मिळून जाईल की स्ट्रेस टेस्टेड कंपनीज अँड देन द जनरल कंपनीज याच्यामधला परफॉर्मन्स काय नक्की आहे. आता फंड मॅनेजरचं याच्यामध्ये अजून सुद्धा एक इम्पॉर्टंट थिंकिंग आहे की याच्यामध्ये ते कुठल्याही प्रकारच्या पीओसी मध्ये इन्व्हेस्ट केलेले जाणार नाही आहेत. ओके, कुठल्याही इन्व्हेस्टमेंटचे जे काय फॅड्स असतील तर त्याच्यामध्ये ज्या कुठल्या कंपनीज अवेलेबल असतील तर त्या कंपनीजमध्ये इन्व्हेस्टमेंट केली जाणार नाही आहे. म्हणजे एखाद्या कंपनीमध्ये सुरुवात करण्या अगोदर त्या कंपनीचा ट्रॅक रेकॉर्ड जितका महत्वाचा आहे तितकंच त्या कंपनीची असणारी स्ट्रेंथ जशी महत्वाची आहे तसंच आपण कुठल्या गोष्टी न करायला पाहिजे ह्या पण इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. तर त्या पण गोष्टी या इथे तुम्हाला दिसून येत आहेत. ओके, तर त्यामध्ये जे काय 3E स्ट्रॅटेजी आहे तर त्या स्ट्रॅटेजी मधले पहिली स्ट्रॅटेजी आहे की अशा कंपनीज बाय केल्या जातील की ज्या इफिशियंट आहेत, की ज्या टेस्टमध्ये क्वालिफाय होतील. ओके, देन सेकंड स्ट्रॅटेजी आहेत की ट्राय टू बाय ॲट अन इफिशियंट प्राइसेस. जेव्हा एखादी कंपनी सिलेक्ट झाली तर त्या कंपनीचं व्हॅल्युएशन इम्पॉर्टंट आहे. म्हणजे काय की ती कंपनी कुठल्या व्हॅल्यूला बाय केली जावी, कुठल्या प्राइसला बाय केली जावी हे पण तितकंच इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे त्याचे जे काय कॉस्टिंग असतं तर ते कॉस्टिंग पण महत्वाचं आहे. ओके, जर तुम्ही ऑलरेडी म्युच्युअल फंड मध्ये वगैरे काम करत असाल तर तुम्हाला एक साधं बेसिक मी उदाहरण देऊ इच्छितो की जर सपोज कोणतरी इंट्राडे करत असाल तर इंट्राडे मध्ये तुम्हाला सर्वांना माहिती असेल की जेव्हा आपण एक ट्रेडिंग करतो तर त्यावेळी अनेक अशा कॉस्ट असतात की त्या कॉस्ट आपल्याला पे करावे लागतात. ओके, तर त्या कुठल्या कुठल्या असतात, सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स असू दे, ओके, ब्रोकरेजेस असू दे, सेबी टॅक्स असू दे, असे व्हॉट एव्हर खूप ट्रान्झॅक्शन टॅक्स असू दे, असे खूप टॅक्सेस असतात की ते टॅक्सेस इथे पे करावे लागतात. तर जेव्हा आपण एखाद्या स्टॉकमध्ये एंट्री घेतो तर त्याच्यामध्ये ब्रेक इव्हन पॉईंट जितका महत्वाचा आहे तसंच त्या कॉस्टचं कॅल्क्युलेशन सुद्धा इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे इथं या फंडमध्ये ही एक काळजी घेतली जाणार आहे की एखाद्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असेल तर त्या करत असताना तर त्याच्यामध्ये अदर ज्या काय कॉस्ट इन्क्लुडेड आहेत तर त्या कॉस्ट सुद्धा इथे कन्सिडर केल्या जाणार आहेत. म्हणजे काय की मिनिमम कॉस्ट याच्यामध्ये कन्सिडर केली जाणार आहे की जर पोर्टफोलिओ मेंटेन करायचा असेल तर त्याच्यामध्ये मिनिमम कॉस्ट
ही कन्सिडर करण्याचा प्रयत्न याच्यामध्ये दिसत आहे. ओके. आता बरेच म्युच्युअल फंड असतील ऑलरेडी, तुम्ही जर त्याच्यामध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट असेल तर याच्यामध्ये तुम्ही बघितलं असाल की याच्यामध्ये बऱ्याच प्रकारचे हिडन कॉस्ट पण तुम्हाला याच्यामध्ये दिसू शकतात, की ज्याचं नॉलेज आपल्याला थोडंसं कमी जाणवून येतं. पण ह्या म्युच्युअल फंडमध्ये, सॅमको फ्लेक्सी कॅप फंडमध्ये इथे एक त्यांनी इम्पॉर्टंट पॉईंट लिहिलेला आहे की जे काही कॉस्ट असतील त्या कॉस्ट आम्ही मिनिमम ठेवण्याचा प्रयत्न आम्ही करतच आहोत. सोबतच एक अशी फर्स्ट इंडियाची एएमसी आहे की ती व्हॉलेंटरी डिलिंग कॉस्ट जी काय आहे तर ती डिस्क्लोज करण्याचं म्हणजे प्रदर्शित करण्याचं काम हे ह्याच्यामार्फत केलं जाणार आहे. ओके. त्यामुळे हा एक पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे की तो पॉईंट तिथे ते मेंटेन करण्याचा प्रयत्न करतायत. त्यामुळे एखादी कंपनी बाय केल्यानंतर त्याच्यामध्ये येणारे अदर कॉस्ट सुद्धा महत्वाचे आहे, तर ते कॉस्टचं रिडक्शन असू दे तर ते सुद्धा इम्पॉर्टंट आहे, तर ती गोष्ट सुद्धा इथं याच्यामध्ये केली जाणार आहे. ओके. देन हा आहे एक सेकंड स्ट्रॅटेजी की ज्याच्यामध्ये बाय ॲट द इफिशियंट प्राइजेस. आता जर एखादी कंपनी हे केलं, जसं मी तुम्हाला म्हणलं की 125 स्टॉक्स आहेत की जे स्टॉक्स या टेस्ट मधून क्वालिफाय होतात, पण जो काय सॅमकोचा हा फ्लेक्झी कॅप फंड आहे तर त्याच्यामधून फक्त आणि फक्त 125 मधले फक्त 25 स्टॉक सिलेक्ट केले जाणार आहेत. ओके. फक्त 25 स्टॉक्स मध्येच जी काय इन्व्हेस्टमेंट आहे तर ती इन्व्हेस्टमेंट केली जाणार आहे आणि हा जो काय पोर्टफोलिओ आहे तर तो मेंटेन करण्याचं काम हे यांचे फंड मॅनेजर करणार आहेत. तर त्यातलं तुम्ही एक आता इथे तुम्ही एक ग्राफिकली परत एक बघू शकता ग्राफ वाईज की त्याच्यामध्ये नक्की ऍक्च्युअल मध्ये आहे काय. आता तुम्ही इथे एक तुम्हाला निदर्शनास येईल 100 आउट ऑफ जे काय 35% जे काय इन्व्हेस्टमेंट असणार आहे तर ती ग्लोबल इक्विटीज मध्ये असणार आहे. ओके. आणि जी काय 65% जी काही इन्व्हेस्टमेंट असणार आहे तर ती इंडियन इक्विटीज मध्ये असणार आहे. म्हणजे जर 25 स्टॉक्स हे याच्यामध्ये सिलेक्ट करणार असतील तर त्याच्यामधले फक्त 65% इन्व्हेस्टमेंट हे फक्त इंडियन इक्विटीज मध्ये करणार आहेत आणि फक्त 35% इन्व्हेस्टमेंट आहे तर ती ग्लोबल इक्विटीज ज्या अवेलेबल आहेत ह्या 125 स्टॉक्स मधले, तर त्याच्यामधल्या जे सिलेक्टेड 25 स्टॉक्स आहेत तर त्याच्यामध्ये हे करणार आहेत. ओके. आता तुम्हाला कळालं असेल की फक्त 25 स्टॉक्सचाच हा एक पोर्टफोलिओ ते मेंटेन करण्याचा प्रयत्न करणार आहेत. तर त्याच्यामध्ये जर आपण एक ग्राफिकली विचार करायला गेलं की नंबर ऑफ द स्टॉक्स इन द पोर्टफोलिओ म्हणजे या स्टॉक्स मध्ये किती प्रमाणात स्टॉक्स आहेत आणि त्याच्या अगेन्स्ट त्याचं स्टँडर्ड डेव्हिएशन. ओके. तर जर ते चेक करायला गेलं तर अराउंड 20 to 25 स्टॉक्सचा जो तुम्हाला इथे एक ग्राफ दिसतोय की त्याच्यामध्ये जर तुम्ही बघायला गेलं तर जी काय मार्केटची जी काही रिस्क आहे तर ती तुम्हाला आफ्टर द सर्टन टाइम म्हणजे 25च्या लेवलला आल्यानंतर तुम्हाला एक ती स्टेडी बघायला मिळू शकते. हे जे काय आहे हे टोटली बॅक टेस्टेड रिझल्टच्या आधारावर जनरेट केलेलं एक हे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे. ओके. सो आय थिंक तुम्हाला याच्याबद्दल एक थोडीशी आयडिया मिळत असेल की हा जो काही फंड मॅनेजर आहे तर त्याची सायकॉलॉजी, त्याची जी काय कामाची प्रणाली आहे तर ती कशा प्रमाणात ते मेंटेन करण्याचा इथे प्रयत्न करतायत. त्यामुळे फक्त हा 25 स्टॉकचाच पोर्टफोलिओ आहे की ज्याच्यामध्ये ते मेंटेन करून याच्यामध्ये एक बेस्ट पोर्टफोलिओ मेंटेन करण्याचं ते काम करणार आहे. ओके. आपण पहिली स्ट्रॅटेजी बघितलेली आहे की बाय द कंपनीज ज्या कुठल्या कंपनीज आहेत तर त्या इफिशियंट कंपनीज बाय करणार आहेत ते. देन सेकंड आहे की ज्या कंपनीज बाय केल्यानंतर त्या ऍट द इफिशियंट प्राइजेस मध्ये बाय केली जाणार आहेत. त्याचा परफॉर्मन्स पण तुम्ही आता इथे बघत आहात. ओके. तर अजून सुद्धा ह्याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे की ह्या कंपनी ज्या काही सिलेक्ट केल्यानंतर सपोज आता त्यांनी कंपनी सुद्धा सिलेक्ट केली, 25 स्टॉकचा एक जो पोर्टफोलिओ आहे तर तो त्यांनी सिलेक्ट केलेला आहे, बरोबर. तर हा जेव्हा सिलेक्ट केल्यानंतर ह्याच्यामध्ये ते काळजी पण घेत आहेत की ह्या गोष्टी या फंड मॅनेजर्स मार्फत केल्या जाणार नाही आहेत. तर पहिली ती गोष्ट आहे की ती विल नॉट टेक द कॅश कॉल्स. याच्यामध्ये कुठल्याही प्रमाणात कॅश जे असतात, इक्विटीचे कॅश कॉल्स जे असतात तर ते ह्याच्यामध्ये हे घेतले जाणार नाही आहेत. नो डेरिव्हेटिव्ह, नो हेजिंग, नो डेप्ट, कुठल्याही प्रकारचं याच्यामध्ये हेजिंग केलं जाणार नाहीये.
फंडमध्ये, हे पण इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळे त्यांनी खूप चांगल्या गोष्टी इथे मेंटेन केलेल्या आहे की कुठल्या कुठल्या गोष्टी ते करणार आहेत आणि कुठल्या गोष्टी याच्यामध्ये ते करणार नाही आहेत. ओके. तर जेव्हा ह्या गोष्टी ते केल्यानंतर त्यांना एक्सपेक्टेड रिझल्ट मिळण्याची ते आशा करतात. तर आता त्याच्यानंतर अजून एक गोष्ट आहे की जेव्हा हा एक पोर्टफोलिओ मेंटेन झालेला आहे, सपोज एक 25चा स्टॉकचा एक त्यांनी पोर्टफोलिओ बनवलेला आहे, तो 25 स्टॉकचा पोर्टफोलिओ बनवल्यानंतर एक फार इम्पॉर्टंट गोष्ट आहे की जसं या टेस्टमधून ते परफॉर्म करतील, पण एखाद्या कंपनीचा फ्युचरची जी काही कंडिशन आहे तर त्याच्यासाठी सुद्धा एक्झिट पण त्या कंपनीमधून घेणं इम्पॉर्टंट आहे. म्हणजे जर एखादी कंपनी वेल डिफाईन्ड काम करत नसेल किंवा त्याच्यामध्ये पोटेन्शियल दिसत नसेल तर त्या कंपनीमधून एक्झिट करणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे जितकं त्या कंपनीमध्ये एंट्री घेतली जाते. ओके. तर आता आपण बघूया की एक्झिट फ्रेमवर्क म्हणजे कंपनीचं सिलेक्शन झालेलं आहे, कंपनीमध्ये पोर्टफोलिओ त्यांनी मेंटेन केलेला आहे, कंपनीमध्ये एखाद्या पर्टिक्युलर प्राइसला तो बाय झालेला आहे आणि एक प्रॉपर पोर्टफोलिओ मेंटेन केलेला आहे. पण सपोज एक ऍडव्हर्स कंडिशन आली की त्या ऍडव्हर्स कंडिशनला त्या स्टॉकमधून एक्झिट घेणं सुद्धा महत्वाचं आहे. पण त्याच्यासाठी सुद्धा या फंड मॅनेजर्सनी एक एक्झिट फ्रेमवर्क सुद्धा बनवलेला आहे. तर त्यातलं पहिलं फ्रेमवर्क मधला जो काय पहिला रूल आहे तर तो पहिला रूल असा आहे की स्टॉक सबसिक्वेंटली फेल द स्ट्रेस टेस्ट. म्हणजे जी स्टॉक सिलेक्शन करते वेळी जी टेस्टिंग रन केली जाणार आहे तर ती अशी नाही आहे की ती फक्त पहिल्यांदाच रन केली जाणार आहे. पिरियडिकली ती टेस्ट रन केली जाणार आहे त्या ज्या सिलेक्टेड कंपनीज आहेत त्याच्यावर. जर सपोज एखादी कंपनी 6 पॅरामीटर्स जे काय आहे तर त्याच्यामध्ये जर फेल होत असेल, कुठल्याही एका पॉइंटला जर ती कंपनी फेल होत असेल तर त्या कंपनीमधून एक्झिट करण्याचं काम हे फंड मॅनेजर्स करणार आहेत. ही झाली पहिली त्यांची एक्झिट फ्रेमवर्कची स्ट्रॅटेजी. सेकंड आहे की अशा कंपनी की सपोज आता हा 25चा स्टॉकचा त्यांनी पोर्टफोलिओ बनवलेला आहे, पण जेव्हा 25 नंबरचा जो काय स्टॉक असेल तर तो कम्पॅरेटिव्हली एक नंबरपेक्षा थोडासा वीक असू शकतो. कारण की का, एक नंबरचा जो काय प्रायोरिटी असेल तो वेल स्कोरिंग पॉईंट ऑफ व्ह्यू असेल आणि तो त्याचा 25 नंबरचा जो काय स्टॉक आहे तर तो त्याचं स्कोरिंग हे कम्पॅरेटिव्हली कमी असू शकतं. बरोबर. पण जर सपोज जे 125 स्टॉक्स मधले फक्त 25 स्टॉक्स चूज केलेले आहेत, राहिलेले 100 स्टॉक्स जर सपोज त्या 100 मधले कुठल्याही स्टॉक्स मध्ये पुन्हा पोटेन्शियल दिसू शकत असेल आणि जर तो स्टॉक्स या टेस्टमध्ये क्वालिफाय होत असेल तर त्याच्यामध्ये रिॲडजस्टमेंट सुद्धा केली जाणार आहे. म्हणजे काय की जे 25 मधले स्टॉक्स जर परफॉर्मन्स त्यांचा लो होत असेल, लो दिसत असेल तर त्या स्टॉक्स मधून एक्झिट केली जाणार आहे आणि जे स्टॉक्स आउट ऑफ द 25 स्टॉक्स जे अवेलेबल असतील तर त्या स्टॉक्स मधल्या त्या स्टॉकला त्या कंपनीला या पोर्टफोलिओमध्ये एंट्री दिली जाणार आहे. ओके. तर ही एक सेकंड फ्रेमवर्क आहे की ज्याच्यामध्ये ज्या स्टॉक्स 25 मध्ये कुठलाही जर परफॉर्मन्स देत नसेल तर त्याच्यामधून एक्झिट केली जाणार आहे आणि ज्या नवीन अपॉर्च्युनिटीज आहेत तर त्याच्यामधून तो स्टॉक ह्याच्यामध्ये ऍडजस्टमेंट केली जाणार आहे. थर्ड पॅरामीटर आहे की 10% सेबी प्रिस्क्राइब्ड सेलिंग. जसं की रेग्युलेटरी बॉडीचे काही रूल्स आहेत की ज्याच्यामध्ये होल्डिंग जर 10%च्या वरती जात असेल तर त्याच्यामध्ये पुन्हा रिॲडजस्टमेंट याच्यामध्ये केली जाणार आहे. व्हॅल्युएशन बिकम इनफेजिबल, एव्हिडन्स ऑफ विकर हँड्स बाईंग द आउट स्ट्रॉंगर. अशा कंपनीज की ज्याच्यामध्ये पोटेन्शियल पण दिसतंय पण त्याचा ट्रॅक रेकॉर्ड हा जितका एक्सपेक्टेड आहे तर तो ट्रॅक रेकॉर्ड त्याच्यामध्ये त्याच्या व्हॅल्युएशन पॉईंट ऑफ व्ह्यूला तो जर मॅच होत नसेल किंवा त्याच्यामध्ये जर काही त्रुटी जाणवत असतील तर त्या स्टॉक्समधून सुद्धा एंट्री घेतल्यानंतर सुद्धा एक्झिट होण्याचं काम सुद्धा या फंड मॅनेजर मार्फत केलं जाणार आहे. त्याच्यामुळे हा एक एक्झिट फ्रेमवर्क आहे की जो फ्रेमवर्क इथे अप्लाय करतायत फंड मॅनेजर्स. जर त्याच्यामधला कुठलाही एक पॉईंट याच्यामध्ये त्यांना निदर्शनास आला तर ते एक्झिट करण्याचं काम हे फंड मॅनेजर्स करणार आहेत. तर ही स्ट्रॅटेजी त्यांच्यामार्फत खूप वेल स्ट्रक्चर्ड स्ट्रॅटेजी इथे दिसत आहे. त्याच्यामुळे आय होप की तुम्ही हा व्हिडिओ जेव्हा बघताय तर तुम्हाला एक थोडीशी बेसिक आयडिया आली असेल की जर इन्व्हेस्टमेंट करताना ह्या फंड मॅनेजरची सायकॉलॉजी किंवा त्यांचं काम करण्याचं स्ट्रक्चर कसं आहे. त्यामुळे तुम्हाला एक आयडिया आली असेल की जर ह्या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी इम्पॉर्टंट घेणं महत्वाचं आहे. सो आय थिंक तुम्हाला ही सगळी इन्फॉर्मेशन कदाचित चांगल्या प्रमाणे कळाली असेल.
तुम्हाला जर काही डाऊट असतील तर डेफिनेटली खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमचे प्रश्न विचारा. मी तुम्हाला उत्तर देण्याचं नक्की प्रयत्न करेल. ओके. सो आय थिंक हा पूर्ण जो काय त्यांचा जो काय फ्रेमवर्क आहे तो फ्रेमवर्कची अंदाजे तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन याच्यामार्फत मिळाली असेल. आता सपोज जर तुम्ही हा तुमचा एक डिसिजन असेल की मला या आता इन्व्हेस्टमेंट ह्या NFO मध्ये जर करायची असेल तर त्याच्यासाठी प्रोसेस नक्की काय आहे. ओके, तर ते आपण आता सध्या बघूया. आपण आता या स्कीमची थोडीसे फीचर्स बघूया की जो काय NFO हा अवेलेबल आहे. जसं तुम्ही ह्या कंपनीची जी काय पूर्ण स्ट्रॅटेजी आपण आता ही समजून घेतलेली आहे. जर तुम्हाला या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर त्यासाठी कोणकोणते पॉईंट्स आहेत तर ते पॉईंट्स तुम्हाला इम्पॉर्टंट आहेत बघणं हे पण फार महत्वाचं आहे. तर त्याच्यासाठी जी काय हा NFO आहे तर त्याच्यासाठी सबस्क्रिप्शन जे आहे ते ऑलरेडी सुरू झालेलं आहे. जानेवारी 17 पासून याच्यासाठी ऍप्लिकेशन करण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे आणि याचा जो काय एंड ऍप्लिकेशन डेट आहे तर ती 31 जानेवारी आहे. म्हणजे 31 जानेवारी पर्यंत तुम्ही जर याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू इच्छित असाल तर तुम्ही याच्यासाठी सबस्क्रिप्शनला अप्लाय करू शकता. आता जो काही ही स्कीम आहे तर ती ओपन एंडेड डायनामिक इक्विटी स्कीम आहे की ज्याच्यामध्ये लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप या फंड्समध्ये याची इन्व्हेस्टमेंट केली जाणार आहे. प्लॅन्स जो काय आहे तर तो रेग्युलर प्लॅन आहे आणि डायरेक्ट प्लॅन आहे. आता जर तुम्हाला याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर त्याच्यासाठी मिनिमम ऍप्लिकेशन अमाऊंट जी आहे तर ती 5,000 रुपीज आहे आणि देन त्याच्यानंतर मल्टिपल ऑफ 1 रुपीज याच्या मल्टिपलमध्ये तुम्ही याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. म्हणजे जर तुम्हाला एक वन टाइम इन्व्हेस्टमेंट जर करायची असेल तर तुम्ही 5,000 पासून याच्यामध्ये सुरुवात करू शकता. देन सपोज जर तुम्हाला ऍडिशन करायचे असेल या तुमच्या फंडमध्ये देन तुम्ही 500 रुपीजच्या एक इनिशियल प्री व्हॅल्यू पासून तुम्ही सुरुवात करू शकता अगेन. देन त्याच्यानंतर पुन्हा 1 रुपीजच्या ह्याच्यामध्ये तुम्ही हे मल्टिपलमध्ये तुम्ही ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. देन सपोज तुम्हाला एक फिक्स्ड अमाऊंट इन्व्हेस्टमेंट करायची असेल जर तुम्हाला वाटत असेल की या फंडमध्ये आपण एक SIP सुरुवात करूया. SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन की ज्याच्यामध्ये तुम्ही एक सर्टन अमाऊंट महिन्याची तुम्ही याच्या फंडमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. तर ते सुद्धा याच्यामध्ये तुम्हाला फॅसिलिटी अवेलेबल आहे. साधारणतः 500 रुपयापासून तुम्ही याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. एखाद्या महिन्याच्या पर्टिक्युलर पॉईंटलाही तुमच्या अकाउंटमधून ऑटोमॅटिकली पैसे जे काय असतात तर ते हे इन्व्हेस्टमेंट इथे ऑटोमॅटिकली होतात. मिनिमम 500 रुपीज याची SIP अमाऊंट आहे. आता याच्यामध्ये एंट्री लोड जो काय आहे तर तो याच्यामध्ये एंट्री लोड नॉट ऍप्लिकेबल आहे. जर एक्झिट लोड जर सपोज तुम्ही हा फंडमधून स्विच केला बिफोर 365 डेज म्हणजे 1 वर्षाच्या कालावधीच्या अगोदर तुम्ही या फंडमधून स्विच केला तर 2% डिडक्शन इन द सेम इन्व्हेस्टमेंट इज याच्यामध्ये जे काय आहे तर तो एक्झिट लोड म्हणून कन्सिडर केला जाईल. सपोज जर तुम्ही 365 डेज आणि 750 डेज याच्या मिड डेज मध्ये तुम्ही जर केला तर 1%चा एक्झिट लोड याच्यामध्ये कन्सिडर होईल. आणि आफ्टर द 730 डेज याच्यानंतर तुम्ही याच्यामधून जर एक्झिट केला तर स्विच केला तर ह्याच्यामध्ये कुठलाही एक्झिट लोड कन्सिडर होत नाहीये. ओके, तर आता ह्याच्यामध्ये जे काय आपण बघितलं की हे सिस्टमॅटिक जे काय आपण एक स्ट्रक्चर बघितलं तर त्याच्यामध्ये एक फंड मॅनेजरची माहिती घेणं पण आपल्याला महत्वाचं आहे. तर याचे जे काही फंड मॅनेजर्स आहेत तर त्यातले फंड मॅनेजर आहेत की निराली भन्साली म्हणून जे आहेत ते इक्विटीचं काम बघत आहेत. ते इक्विटीचे फंड मॅनेजर म्हणून काम करतायत. अँड देन धवल धनानी म्हणून जे आहेत तर ते डेडिकेटेड फंड मॅनेजर फॉर द ओव्हरसीज इन्व्हेस्टमेंट. म्हणजे जसं मी तुम्हाला म्हटलं की 100 आउट ऑफ 65% जे काही इन्व्हेस्टमेंट आहे तर ते इंडियन इक्विटीजमध्ये केली जाणार आहे आणि 35% जी काही इन्व्हेस्टमेंट आहे तर ती ग्लोबल इक्विटीजमध्ये केली जाणार आहे. तर जे ग्लोबल इक्विटीचं जे काही काम आहे तर ते हे धवल धनानी जे म्हणून जे फंड मॅनेजर आहेत तर ते करणार आहेत. ओके, आता हा प्रोडक्ट नक्की कुणासाठी सुटेबल आहे? टू जनरेट द लॉंग टर्म कॅपिटल ग्रोथ. म्हणजे अशा लोकांना की एक लॉंग टर्म मध्ये ते प्लॅन करतात की याच्यामधून एक चांगलं पोटेन्शियल इन द चांगले ग्रोथ याच्यामध्ये बघत असतील तर तो हा त्यांच्यासाठी सुद्धा प्लॅन हा एक इम्पॉर्टंट आहे. इन्व्हेस्टमेंट इन द इंडियन अँड द फॉरेन इक्विटी इन्स्ट्रुमेंट अक्रॉस द मार्केट कॅपिटलायझेशन. अशा लोकांना की ज्यांना इंडियन इक्विटीजमध्येच किंवा जर फॉरेन जे काही इक्विटीज आहेत तर त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तो डेफिनेटली हा प्लॅन त्यांच्यासाठी सुद्धा सुटेबल आहे असं याच्यामध्ये त्यांनी डिस्क्लोज केलेलं आहे.
याच्यामध्ये रिस्कोमीटर पण तुम्ही जर बघू शकता की रिस्कोमीटर याच्यामध्ये व्हेरी हाय दाखवलेलं आहे, बरोबर. तर त्याच्यामुळे हे जे काय आहे ही स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट आहे की ज्याच्या मार्फत तुम्ही याच्यामार्फत इन्व्हेस्टमेंट जर तुम्हाला करायची असेल तर तुम्ही हे पॉइंट्स इम्पॉर्टंट आहे तर त्याची इन्फॉर्मेशन तुम्ही घेऊन याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट हे नक्की करू शकता. ओके. आता आपण अजून एक गोष्ट इथे बघूया की जर गव्हर्नमेंट स्ट्रक्चर अँड द मॅनेजमेंट टीम की याच्यामध्ये जर बघायला गेलं तर जिमित मोदी जे आहेत ते असोसिएट डायरेक्टर म्हणून याच्यावर काम करतायत. उमेश कुमार मेहता जे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून ह्या गव्हर्नन्स स्ट्रक्चरमध्ये काम करतायत. फंड मॅनेजरची इन्फॉर्मेशन आपण जर घ्यायला गेली जसं म्हटलं तुम्हाला मी की निराली भन्साले म्हणून जे आहेत ते फंड मॅनेजर म्हणून काम करतायत. ते सुद्धा आता जर बघायला गेलं तर त्यांचं क्वालिफिकेशन BE अँड द MBA इन द फायनान्स त्यांनी केलेलं आहे. 7 इयर्सचा त्यांना एक्सपिरियन्स आहे कॅपिटल मार्केटमध्ये. त्या मार्केट एक्सपर्ट्स म्हणून बऱ्याच मीडिया आणि बिझनेसेस न्यूज प्लॅटफॉर्मवर दिसतात, जसं ब्लूमबर्ग असू दे, CNBC, TV18 वगैरे असे बरेच प्लॅटफॉर्म आहेत की तिथे त्या एक्सपर्ट्स म्हणून ऑलरेडी दिसलेले आहेत. धवल धनानी म्हणून आहेत की जे ओव्हरसीजचं काम सांभाळत आहेत. ओके. पारस म्हणून जे आहे तर ते हेड ऑफ द इक्विटी रिसर्च आहेत तर ते इक्विटी रिसर्च ते काम सांभाळत आहेत. अशी इन्फॉर्मेशन यांच्या रिलेटेड तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळू शकते. आय थिंक हे इतकं इन्फॉर्मेशन तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट करणार असाल तर ह्या सगळ्या इन्फॉर्मेशन तुम्हाला इम्पॉर्टंट आहेत. त्यामुळे जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणार असाल तर डेफिनेटली हा व्हिडिओ तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहेच. जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची शंका असेल किंवा जर याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. डेफिनेटली तिथे व्हिजिट करा. ज्या काही ऑफिशियल हँडबुक्स आहेत किंवा जे ही ऑफिशियल माहिती आहे तर त्याच्या संबंधित सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये काही लिंक्स अवेलेबल आहेत, तर त्या लिंक्सवर तुम्ही जाऊन याबद्दलची इन्फॉर्मेशन सगळी घेऊ शकता. ओके. महत्वाची गोष्ट आहे की हा जो काही व्हिडिओ आहे हा टोटली एक्सप्लेमेंटरी व्हिडिओ बनवलेला आहे की तुम्हाला याच्यामधून माहिती मिळावी की जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर ही स्ट्रॅटेजी त्यांची नक्की ॲक्च्युअलपणे आहे काय, तर हे कळणं फार महत्त्वाचं आहे. तर त्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं हा एक व्हिडिओ आम्ही बनवलेला आहे आपल्यासाठी. तर होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कॉमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया लिहा. तुम्हाला जर या फंडमध्ये तुम्हाला जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर डेफिनेटली तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर ते सुद्धा लिहा. त्याच्यामध्ये मी तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. मॅक्सिमम लोकांना मी उत्तर देण्यासाठी प्रयत्न करतो. ओके. तर ह्या संबंधित सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला ऑलरेडी मी दिलेली आहे. जर तुम्हाला ह्याच्यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं असेल तर ते ॲप्लिकेशन कशा प्रकारे करायचं त्याच्यासाठी सुद्धा आपण एक व्हिडिओ बनवणार आहोत. तर तो जो काही व्हिडिओ आहे तर तो व्हिडिओ तुमचा रिस्पॉन्स जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल किंवा तुम्हाला जर याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. तुमचा रिस्पॉन्स आल्यानंतर आपण एक व्हिडिओ डेफिनेटली बनवूया की त्याच्यामध्ये तुम्ही एक फर्स्ट टाइम इन्व्हेस्टमेंट जर करत असाल, मिनिमम 5,000ची इन्व्हेस्टमेंट याच्यामध्ये डेडिकेटेड आहे तर ती इन्व्हेस्टमेंट करत असाल तर त्यासाठी ॲप्लिकेशन कशा प्रकारे करायचं आहे तर त्याच्यासाठी मी एक ट्युटोरियल तुमच्यासाठी बनवतो. जर तुम्हाला SIP सुरू करायची असेल तर ती SIP सुरू करण्यासाठी कशी प्रोसेस आहे, बँक ॲड करायची आहे, तुम्हाला तुमच्या आधार डिटेल्स सुद्धा त्याच्यामध्ये प्रोव्हाइड करायचे आहेत, तर ती पण डिटेल्स कशी आहे तो व्हिडिओ पण त्याच्यावर आपण बनवूया की तुम्हाला जर ॲप्लिकेशन करताना कुठलेही अडथळे यायला नको आणि तुम्हाला याच्यामधून माहिती सुद्धा जास्तीत जास्त मिळत राहील. आय होप की तुम्हाला ही इन्फॉर्मेशन आवडली असेल. व्हिडिओ नक्की लाईक करा. कॉमेंट तर ऑब्विसली तुम्ही कराच आणि हा व्हिडिओ जो आहे हा डेफिनेटली शेअर करा. थँक्यू सो मच. इन्वेस्ट करें सैमको फ्लेक्सी कैप फंड में जो आपके लिए पैसे बनाए दुनिया की बेहतरीन स्ट्रेस टेस्टेड एफिशिएंट कंपनीज में इन्वेस्ट करके. सैमको फ्लेक्सी कैप फंड में इन्वेस्ट करने के लिए अपने फाइनेंशियल एडवाइजर से संपर्क करें.